मंडळी, तुम्ही बासरी पाहिली असेल किंवा स्ट्रॉ पाहिला असेल. काय असतं ते? एक पुंगळी असते, आपण त्याला नळी म्हणतो. परंतु हीच नळी जेव्हा स्टीलची किंवा कॉन्क्रीटची असते आणि एका आतल्या नळीभोवती जेव्हा मोठी नळी येते आणि त्या दोन्ही नळ्या एकमेकांना जोडल्या जातात ना, तेव्हा त्या जोड नळीची ताकद ही तेवढ्याच मटेरियलच्या स्टील किंवा कॉन्क्रीटच्या 1000 पट वाढलेली असते. आणि हेच टेक्निक वन वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि त्या आधीच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरसाठी वापरलेलं आहे. कसं ते आपण बघूया आपल्या गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या चॅनेलमध्ये. मुळात ट्यूब इन ट्यूब म्हणजे नळीत नळी हा कन्सेप्ट, हे प्रिन्सिपल एक अमेरिकेत सेटल झालेल्या बांगलादेशी इंजिनियर त्याची देणगी आहे. तो इंजिनियर होता फजलुर रहमान खान. त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये या कन्सेप्टमुळे क्रांती केली. आता हे कसं शक्य आहे? तुम्ही विचार करा की एक साधा कागद आहे आणि त्याची आपण पुंगळी केली, त्याला टिक्सो टेपनी किंवा ट्रान्सपरंट टेपनी जोडलं आणि त्याच्या भोवती दुसरी मोठी नळी केली आणि त्याच्यावरती वजन ठेवलं, तर ते किती वजन घेईल? आम्ही जो याच्याबरोबर व्हिडिओ लावणार आहे त्याच्यातनं तुम्हाला हे कळेलच की या नळीतल्या नळीची जी ताकद आहे ती अभूतपूर्व आहे. आता हे सगळं वर्ल्ड ट्रेड सेंटर साठी केलं. त्याची सुरुवात कशी झाली? सुरुवात इंटरेस्टिंग आहे. 1962 साली मिनोरू यामासाकी हा जापानीज आर्किटेक्ट जो अमेरिकेत सेटल झाला होता, त्याला जुन्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचं आर्किटेक्टचं काम दिलं होतं, डिझाईनचं. ते 62 साली दिलं. पण दरम्यान पुढल्या 4 वर्षात न्यूयॉर्क मध्ये रेडिओ स्ट्रीट नावाची एक जागा होती. तिथे खूप सारी रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्सची दुकानं होती. ती जागा खाली केली. त्या रेडिओ स्ट्रीटला 16 एकरच्या जागेला मिनोरू यामासाकीला बहाल केली की जुनं वर्ल्ड ट्रेड सेंटर तिथे यावं. आता त्याप्रमाणे त्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर बांधायची कल्पना कागदावरून प्रत्यक्षात मांडली. काय होतं वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये? 66 बाय 66 मीटरचे 2 चौरस होते आणि त्या चौरसांवरती सरळ सोट चौरस आकाराचे 2 टॉवर उभे राहिले. आणि त्या ट्यूब इन ट्यूब कन्सेप्ट कसा आला? अहो, इथे ट्यूब म्हणजे जवळजवळ ठेवलेले स्टीलचे खांब, स्टीलचे कॉलम, 3 मजली उंच, एकाला एक जोडून त्याचं युनिट फटाफट एकावरती एक रचत कमीत कमी वेळात ही टॉवर्स बांधल्या गेली. आता स्टीलचे हे बाहेरचे 59 कॉलम एका साइडचे आणि आतल्या साइडचे 47 कॉलम असे मिळून 2 ट्यूब्स तयार झाल्या, अर्थात चौरस ट्यूब. एक बाहेरची, एक आतली. बाहेरची 64-66 मीटरची आणि आतली 44-42 मीटरची. आणि यांना दर मजल्यावर कोण जोडत होतं? तर त्या मजल्यावर तुम्हाला फ्लोअर लागणार, जमीन लागणार ऑफिसेससाठी. तर त्यासाठी जमिनीला सपोर्ट द्यायला ज्या बीम्स आणि ट्रसेस लागतात, त्या आडव्या ट्रसेसने हे दोन्ही ट्यूब्स म्हणजे या दोन्ही ट्यूब्स नीट जोडल्या आणि त्या पद्धतीने ट्यूब इन ट्यूब या कन्सेप्ट प्रमाणे वर्ल्ड ट्रेड सेंटर सुरू झालं. आता तुम्हाला आम्हाला हे मजबूत वाटेल आणि हो, एखाद्या विमानाची त्याला धडक लागली तरी सुद्धा त्याचं काहीही वाकडं होणार नाही अशी अरेंजमेंट त्या आर्किटेक्टनी केली होती. आता हे सगळं झालं तरी मुळात हे वर्ल्ड ट्रेड सेंटर तुटलं कसं? तर हे तोडणारा माणूस कोण होता? ओसामा बिन लादेन. बरं, दुर्दैवाने तोही सिव्हिल इंजिनियरच होता. आता सिव्हिल इंजिनियर म्हटल्यानंतर त्यांनी त्याचं नॉलेज, त्याची हुशारी ही चांगल्या कन्स्ट्रक्टिव्ह कामासाठी वापरायला हवी ना. पण ओसामा बिन लादेन तसा नव्हताच. तो डिस्ट्रक्टिव्ह, निगेटिव्ह माइंडचा होता. त्यांनी त्याचं नॉलेज, त्याची हुशारी वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडण्यात केलं. कसं? त्याला माहिती होतं की विमान धडकल्याने या बिल्डिंगचं काही वाकडं होणार नाही. पण त्यांनी काय केलं? पूर्णपणे फ्युएलनी भरलेलं विमान त्या बिल्डिंगवर धडकवलं आणि त्यामुळे काय झालं? अहो, फ्युएलचा स्फोट होणार. फ्युएलचा स्फोट झाला की काय होणार? टेम्परेचर वाढणार. आता ही स्टीलची बिल्डिंग दिसायला मजबूत, पण जेव्हा फ्युएलमुळे 600 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान वाढतं ना,
तेव्हा या स्टीलची ताकद 1/5 होते, फक्त 20%. आता तुम्ही विचार करा, साऊथ टॉवर मध्ये ज्या 80व्या मजल्यावर त्यांनी विमान धडकवलं, त्या धडकेमुळे 2 ट्यूब्सना जोडणाऱ्या आडव्या स्टील बीम्स आणि त्याचे स्क्रू बोल्ट्स हे वितळून गेले. ते वितळल्यामुळे दोन्हीही टॉवर मधले आतल्या ज्या ट्यूब्स आहेत त्या सुट्या झाल्या. त्या सुट्या झाल्याबरोबर त्यांची ताकद 100 पटीने कमी झाली. आणि आता इमॅजिन करा, 80व्या मजल्यावरती कॉलम सुटा झाला, उंच झाला, बिना सपोर्टचा झाला, एखाद्या हलत्या डुलत्या झाडासारखा, आणि त्याच्यावर वजन आता 1 फ्लोअरचा नाही, वरच्या 27 मजल्यांचं. ते आल्याबरोबर म्हणजे इकडे ताकद 1/5 आणि वजन 27 पटींनी वाढलं. अर्थातच याचा रिझल्ट काय होणार, ते टॉवर कोसळणार. आणि तेच झालं. पहिलं टॉवर हे 56 मिनिटात पडलं. दुसऱ्या टॉवरला 96व्या मजल्यावरती धडक मारल्यामुळे वरती फक्त 10 मजल्यांचं वजन होतं, त्यामुळे ते पडायला थोडा वेळ लागला. 102 मिनिटांनी ते पडलं आणि नंतर सगळा हा हाहाकार माजला. आता हे जरी ओसामा बिन लादेननी निगेटिव्ह किंवा पाडण्यासाठी हे दुष्कर्म केलं, त्याच्यासाठी जे 3000 लोक बळी गेले, त्यासाठी अमेरिकन नागरिकांनी आणि सरकारने काय केलं, अहो अतिशय या दुःखाच्या प्रसंगाची आठवण देणारं पण त्याच शहीद लोकांना मानवंदना देणारं ग्राउंड झिरो वरती एक वेगळं स्मारक तयार केलं. हे स्मारक कसं आहे, आजही तुम्ही तिथे गेलात तर तुमचं मन भरून येईल. तिथे 66 बाय 66 मीटरचे 2 सुबक खड्डे आहेत. ते 30 फूट खोल आहे. त्या खड्ड्यातून वरून सतत 30 फूट खोल पाणी वाहतं आणि हे 60,000 गॅलन पाणी हे रिसर्क्युलेट होतं. बरं, त्याच्या आजूबाजूला जी झाडं लावली आहेत ना, ती झाडं साधी सुधी नाही आहेत. ज्या ज्या ठिकाणी हे 3000 लोक मृत्यू पावले, त्या परिसरातली झाडं तशीच्या तशी उचलून तिथे पेरली आहेत आणि जगवली आहेत. प्रत्येक झाडाच्या खाली एक मायक्रोचिप आहे आणि त्यामुळे प्रत्येक झाडाला कोणत्या वेळेला किती पाणी द्यायचं हे आपोआप कळतं आणि पाणी त्या झाडाला पोचतं. आणि हा सगळा परिसर हिरवळीने नटलेला, जरी तो शोकांत असला, दुःखमग्न असला, तरी तिथली ती शांतता आपल्याला हलवते आणि आपण मनातल्या मनात अमेरिकन जनतेला त्यांच्या फिनिक्स प्रमाणे उभारी मारण्याच्या स्पिरिटला आपण मानवंदना देतो. जरूर बघा वन वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ग्राउंड झिरोचं हे स्मारक. आणि हो, आमच्या गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.